दादरमधील टोरेसच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसची दुकानं सील केली जात आहेत। मीरा रोडमध्ये टोरेस कार्यालयातील तिघांना अटक करण्यात आलेली आहे। नवघर पोलिसांकडून 26 लाखांची रोकड सुद्धा जप्त केली गेली आहे। लक्ष्मी यादव, नितीन लखमानी, मोहम्मद नजरुद्दीनला या सगळ्या प्रकरणात अटक झाली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, सध्या ही जी कारवाई सुरू आहे, काय नेमका याचं भविष्यात घडू शकतं? जे कोणी फसवली गेलेली लोक आहेत यांना कुठला परतावा याच्यातून मिळू शकतो का? नक्कीच आपण पाहिलं तर हे संपूर्ण प्रकरण आहे ते 6 तारखेच्या सकाळी घडलेलं होतं आणि त्यानंतर याच टोरस ब्रँडमध्ये घोटाळा झाल्याची संपूर्ण माहिती आहे ती गुंतवणूकदारांना देखील मिळालेली आहे। आपण त्याच दादर येथील टोरस दुकानाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्णपणे जो आता मुद्देमाल आहे तो पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात येत आहे। 3 दिवस झालं ही संपूर्ण छापेमारी सुरू आहे। याच छापेमारी जवळपास पोलिसांना 5 कोटी रुपये हे देखील मिळालेले आहेत आणि त्याच्यासोबतच अन्य जे पुरावे आहेत महत्त्वाचे हे देखील या संपूर्णपणे प्रकरणात मिळालेले आहेत। आपण दादर दुकानात पाहिलं तर ह्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या वस्तू आहेत किंवा दागिने आहेत हे या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते। तसेच मोजोनाईट जो खडा गुंतवणूकदारांना डायमंड म्हणून देण्यात आलेला होता, याच मोजोनाईट खड्यापासून बनवलेले अन्य जे दागिने आहेत हे दागिने आता पोलिसांकडून जप्त केले जात आहेत आणि पोलिसांकडून जप्त केले जात असताना ही जी जप्तीची कारवाई आहे ती करतात। ह्याची संपूर्णपणे या दागिन्यांची जी छाननी आहे ती केली जाईल आणि पोलिसांकडून हे दागिने खरे आहेत की खोटे हे देखील तपासले जातील आणि त्या अनुषंगाने आता याच टोरस ब्रँड दुकानामध्ये काम करणारे कर्मचारी यांची देखील चौकशी आहे ती केली जाणार आहे। आपण ही संपूर्ण ईओडब्ल्यूची टीम आहे ती पाहतोय आणि याच आर्थिक गुन्हे शाखेच्या टीम कडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात असताना आता दादर येथील दुकानातील ही संपूर्णपणे ज्या वस्तू आहेत ज्या पोलिसांना या छापेमारीमध्ये मिळालेली आहे ती आता पोलिसांकडून जप्ती केली जाते आणि याच संपूर्ण प्रकरणामध्ये अधिकचा जो तपास आहे तो पोलिसांकडून केला जाणार आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आहे तो पोलिसांना या दादर येथील टोरस दुकानातून मिळालेला आहे, त्यामुळे अधिकचा जो तपास पुढील करण्यासाठी पोलिसांना देखील सोपं होणार आहे। 3 दिवस ही संपूर्णपणे छापेमारी सुरू असताना आता ईओडब्ल्यूची टीम आहे ती आज सकाळपासून पहाटेपासून या संपूर्णपणे तयारीमध्ये लागलेली होती आणि आता संपूर्णपणे मुद्देमाल आहे तो या ठिकाणी पॅक करून ते पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि या अनुषंगाने संपूर्ण जी पुढची कारवाई आहे ती देखील पोलीस करणार आहेत। रिद्धी, निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.